Hello student, today we have to discuss about electrochemistry. Next topic is electrochemistry. ओके, हा टॉपिक आहे, हा सीईटी साठी याचे 3 क्वेश्चन्स येतील. ओके, 3 क्वेश्चन पैकी 1 ते 2 क्वेश्चन हे थिअरी असतील. ओके, किंवा 1 ते 2 क्वेश्चन हे प्रॉब्लेम असतील. म्हणजे ज्यावेळेस 2 क्वेश्चन थिअरीचे असतील त्यावेळेस एक क्वेश्चन हा प्रॉब्लेमॅटिक म्हणजे न्यूमेरिकल असेल, किंवा 2 क्वेश्चन जर का प्रॉब्लेम जर का असतील तर एक क्वेश्चन हा थेरॉटिकल असेल. ओके, तर याच्यातले आता आपण काही टर्म्स पाहून घेऊया. पहिला आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो? कॅपिटल आर ने. कॅपिटल आर चा फॉर्म्युला काय? आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओके, याचे युनिट काय आहे? सिंपल युनिट ओम. ओके, नेक्स्ट आहे कंडक्टन्स. कंडक्टन्स कशाने आपण रिप्रेझेंट करतो? कॅपिटल जी. आता कॅपिटल जी इज इक्वल टू काय असेल? आय अपॉन आर. याचं युनिट काय आहे? युनिट ऑफ कंडक्टन्स इज अ सिमेन्स. यस, किंवा पर ओम किंवा मो. ओके, यापैकी कुठलंही युनिट आपण कंडक्टन्सला वापरू शकतो. नंतर ना काय? रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीलाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण डिनोट कशाने करतो? ग्रीक वर्ड आहे रो. ओके, तर रोचा फॉर्म्युला काय आला? रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. याचं युनिट काय आहे? ओहम मीटर. ओके, नेक्स्ट टर्म काय आहे? कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटीला आपण काय म्हणतोय? स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, स्पेसिफिक कंडक्टन्स कशाने रिप्रेझेंट केला जातो? कापा. ओके, कप्पा किंवा कप्पा म्हणू आपण. कप्पा म्हणजे काय? आपण याला बघा, आता के हा आपण असा लिहितोय, पण कप्पा लिहिताना सरळ लाईन आणि सी लिहायचं म्हणजे कप्पा. याचं काय आहे? फॉर्म्युला काय आला? कप्पा इज इक्वल टू जी इंटू द एल अपॉन ए. ओके, याला आपण परत रिप्रेझेंट कशाला करू शकतो? 1 अपॉन आर इंटू एल बाय ए. कारण काय? जी इज इक्वल टू 1 अपॉन आर. यालाच आपण नेक्स्ट टर्मला कसं लिहू शकतो? की बी अपॉन आर. आता हे बी अपॉन आर कशावरून आलं? तर बी इज इक्वल टू एल बाय ए म्हणून आपण बी अपॉन आर ए. याचं युनिट काय येऊ शकतं? याचं युनिट येतं सिमेन्स पर मीटर, म्हणजे सिमेन्स मीटर रेस टू -1. यालाच आपण दुसऱ्या याच्यात रिप्रेझेंट करायचं का म्हणलं तर कापा इज इक्वल टू किंवा कप्पा इज इक्वल टू 1 अपॉन रो. ओके, नोट डाउन करून घ्या. नेक्स्ट, मोलार कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे मोलार कंडक्टिव्हिटी.
electrolyte. याला आपण रिप्रेझेंट कशाने करतो? लॅम्बडा. ओके, तर मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू कापा अपॉन सी किंवा कप्पा अपॉन सी. और नेक्स्ट कसं होऊ शकतं? लॅम्बडा इज इक्वल टू कप्पा इंटू व्ही इज इक्वल टू 1000 कप्पा इंटू सी. याचं युनिट काय येईल? युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू युनिट काय येईल? पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, किंवा दुसऱ्या याच्यात सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल पर मोल. ओके, हे याचं युनिट झालं. मोलार कंडक्टिव्हिटी रिप्रेझेंट बाय लॅम्बडा. ओके, नेक्स्ट व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. ओके, कंडक्टिव्हिटी मध्ये येणारं व्हेरिएशन विथ कॉन्सन्ट्रेशन. कंडक्टन्स काय आहे? जी. मोलार कंडक्टन्स लॅम्बडा एन इन्क्रीज विथ डायल्यूशन whereas the specific conductance K decrease with dilution. म्हणजे काय? कंडक्टन्स आणि मोलार कंडक्टन्स डायल्यूशन जर का केलं तर तो इन्क्रीज होईल, पण स्पेसिफिक कंडक्टन्स कप्पा इज डिक्रीज विथ डायल्यूशन. ओके, तर त्याचा पहिला याच्यातलं फर्स्ट पार्ट काय? फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे दोन पार्ट केलेले. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी वेगळं आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी वेगळं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लॅम्बडा एन इन्क्रीज lambda m increase with dilution and can be represented by lambda m is equal to lambda naught m minus a into the square root c. Okay, same for weak electrolyte lambda m increase with c decrease but does not reach a constant value. म्हणजे lambda m increase होत राहील as a c decreases but does not reach a constant value even at a infinite dilution. म्हणजे किती डायल्यूशन करत जरी राहिलं तरी लॅम्बडा m ची आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटणार नाही. इथे कसं आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटते, इथे आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटणार नाही. नेक्स्ट टर्म कॉर्लॉस लॉ. At infinite dilution each ion immigrates independently of its co-ion and makes its own contribution to the total molar conductivity of electrolyte irrespective to the nature of other ion with which associate. म्हणजे काय होतं याचा अर्थ की इन्फिनाइट डायल्यूशनला each ion migrate म्हणजे प्रत्येक आयन मायग्रेट हा इंडिपेंडेंटली असतो विथ इट्स कोआयन म्हणजे त्याच्या कोआयन बरोबर तो इंडिपेंडेंटली मायग्रेट करतो आणि इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे त्या मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये त्याचं ओन कॉन्ट्रीब्युशन असतं इरिस्पेक्टिव्ह टू द नेचर ऑफ अदर आयन. म्हणजे दोन आयन जर का असेल तर अदर आयनच्या इरिस्पेक्टिव्ह नेचर असेल तो. ओके, याचा फॉर्म्युला कसा आहे? लॅम्बडा 0 इज इक्वल टू लॅम्बडा नॉट प्लस प्लस लॅम्बडा नॉट मायनस. म्हणजे लॅम्बडा 0 काय मोलार कंडक्टिव्हिटी आहे, लॅम्बडा प्लस काय मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन आहे, लॅम्बडा नॉट मायनस काय मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनायन आहे. ओके, हा याचा फॉर्म्युला आहे कशाचा? कॉर्लॉस लॉचा. त्याचं ऍप्लिकेशन काय आहे? हा लॉ कशासाठी वापरला जाऊ शकतो तर it is used for calculate the molar conductivity of any electrolyte at zero concentration. म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी त्या इलेक्ट्रोलाइटची काढू शकता. and next the law particularly valuable to calculate lambda 0 of weak electrolyte. म्हणजे weak electrolyte जरी असेल तरी तुम्ही त्याचा lambda 0 म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता by using this law. It's a important law. Next is electrolysis of molten NaCl. Okay,
मोल्टन NaCl म्हणजे काय, NaCl ला हीट करायचंय, ओके, किंवा त्याला वितळवायचंय ओन्ली हिटिंगनी, म्हणजे हीट करून त्याला वितळवायचंय. तर त्याची रिएक्शन कशी, NaCl लिक्विड फॉर्म मध्ये गिव्स NaCl लिक्विड पॉझिटिव्ह प्लस Cl मायनस लिक्विड फॉर्म मध्ये. ओके, आता याच्यात दोन रिएक्शन असतात, कॅथोड आणि एनोड. कॅथोड वरती काय होईल, Na पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रोड निगेटिव्ह इज गिव्स 2 Na लिक्विड मध्ये. ओके, नेक्स्ट रिएक्शन काय होणार आहे, ऍट एनोड. एनोड वरती काय होणार आहे, 2Cl मायनस लिक्विड मध्ये इट्स गिव्ह Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रोड मायनस मध्ये. ओके, 2 इलेक्ट्रॉन मायनस मध्ये येतात. आता ह्या दोघांची कंबाईनिंग रिएक्शन आपल्याला लागेल. कंबाईन रिएक्शन काय होईल, तर हा ट्रू इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन जातील 2 Na लिक्विड मध्ये प्लस 2Cl लिक्विड मध्ये गिव्ह 2 Na लिक्विड प्लस Cl2 गॅसेस मध्ये. ही झाली रिएक्शन, फायनल रिएक्शन ऑफ ओव्हरऑल रिएक्शन ऑफ मोल्टन NaCl ची. ओके, मोल्टन NaCl. नेक्स्ट पॉइंट काय, नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl. इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl. ओके, aqueous NaCl म्हणजे काय, पाण्यात विरघळलेलं NaCl चे रिएक्शन. काय रिएक्शन, NaCl aqueous is given as reversible process असल्यामुळे Na प्लस aqueous मध्ये प्लस Cl मायनस aqueous मध्ये. ओके, आता याच्या सेपरेटली रिएक्शन लिहायचं जर का म्हणलं तर ऍट कॅथोड काय होईल, ऍट cathode 2H2O plus 2 electrons gives H2 in gas form plus 2OH minus in aqueous. Okay, next at anode का will 2Cl minus gives Cl2 plus 2 electrons. ओके, आता इथं इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे पहिलाच, म्हणून याला काय म्हणू आपण, रिडक्शन. ओके, आणि इथं इलेक्ट्रॉन बाहेर पडलेला आहे, गेन इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे काय, ऑक्सिडेशन प्रोसेस. इथं रिडक्शन प्रोसेस, ही ऑक्सिडेशन प्रोसेस. ह्या दोघांचं आपण कंबाईन रिएक्शन करायची आता. ओके, कंबाईन रिएक्शन करताना काय होईल, सिंपल ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन आपल्याला माहिती आहे, हा इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन जातील 2H2O प्लस 2Cl मायनस मध्ये गिव्स H2 गॅसेस मध्ये प्लस 2OH मायनस aqua फॉर्म मध्ये प्लस Cl2. ओके, आता या ठिकाणी काय आहे, NaCl aqua मध्ये जर का असेल तर Na पॉझिटिव्ह येतो प्लस Cl मायनस aqua फॉर्म मध्ये येतो. बट या ठिकाणी काय आहे की
कॅथोड वरती तुम्ही जर बघितलं तर आपण H2O घेतलंय, वॉटर काय घेतलेलं आहे, कारण की Na म्हणजे सोडियमचं काय राहतं की पोटेन्शियल कमी आहे, सोडियमचं पोटेन्शियल वॉटर पेक्षा कमी आहे, म्हणून इतर कॅथोड वरती वॉटर डिपॉझिशन होतं आणि एनोड वरती Cl असतो. ओके, ही एक रिएक्शन फॉर इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl. Next point is Faraday's first law and Faraday's second law. First law काय, the mass of any substance deposited or elaborated in at any electrode is directly proportional to the quantity of electricity passed through that electrolyte. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, सोल्युशन असू शकतं किंवा मेल्टेड स्टेट मध्ये असू शकतं. ओके, म्हणजे Faraday's law काय सांगतो, the mass of any substance W is directly proportional to the quantity of electricity Q. Quantity of electricity आपण कसं काढतो, Q is equal to I into T. I म्हणजे काय, करंट, T म्हणजे टाइम. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी I into T. तर W is equal to काय घेतो आपण, ZIT. Z हा कॉन्स्टंट ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचा कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण फक्त Z हा कॉन्स्टंट व्हॅल्यू पकडलेली. ओके, सेकंड Faraday's second law काय, when same quantity of electricity is passed through the different electrolyte of amount of products obtained, when same quantity of electricity pass through the different electrolyte, the amount of products obtained are proportional to their chemical equivalent mass. Chemical equivalent mass म्हणजे E. ओके, काय सांगते की सेम इलेक्ट्रिसिटी पास जर केली दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट मध्ये, तर जे काही प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे त्याची अमाउंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इक्विव्हॅलेंट मास. म्हणजे W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. याच्यात आपण दोन इलेक्ट्रोलाइट A आणि B इलेक्ट्रोलाइट जर घेतलं तर WA डिवाइड बाय WB इज इक्वल टू EA डिवाइड बाय EB. हा फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकल साठी उपयोगाचा आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर न्यूमेरिकल. बाकी दोन्ही ठिकाणी जे काय हा एक फॉर्म्युला आपल्याला उपयोगाचा आहे. दोन्ही याच्यात लॉचं स्टेटमेंट विचारलं जात नाही, फक्त तुम्हाला फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट आहे डॅनियल सेल. डॅनियल सेल कशी असते, याच्यात दोन हाफ सेल असतात. पहिला हाफ सेल हा झिंकचा असतो, सेकंड हाफ सेल हा कॉपरचा असतो. दोन्ही हाफ सेल अर्धा सेल असतो. तो अर्धा सेल कशाने, सॉल्ट ब्रिजने, म्हणजे डबल लाईन जी काय आहे सॉल्ट ब्रिजने कनेक्टेड असतात एकमेकांना. ओके, आणि यामध्ये महत्वाचं काय आता सेल मध्ये की त्याच्या रिएक्शन महत्वाचं आहे. डायग्राम किंवा बाकीच्या गोष्टी काय जास्त येत नाही सीईटीच्या नुसार. ओके, तर याची रिएक्शन आपण जर पाहिली ॲट एनोड Zn इज इक्वल इट गिव्ह Zn+2 आणि 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथं भेटतात. त्याला काय म्हणू आपण, ऑक्सिडेशन रिएक्शन. दुसरं काय, ॲट कॅथोड कॉपर 2+2 इलेक्ट्रॉन्स गिव्ह कॉपर Cu. ओके, देन ओव्हरऑल रिएक्शन कशी येईल, तर हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना कॅन्सल होतील. Zn+Cu 2+ गिव्ह Zn2+ Cu. ओके, तर याचा हा जो सेल आहे या सेलचा EMF ऑफ सेल काय 1.1 व्होल्ट ॲट 298 केल्विन, म्हणजे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच सेल. एक सेलचा 1 मोल ऑफ कॉन्सन्ट्रेशन जर का असेल तर तुम्हाला 1.1 व्होल्ट ॲट 298 केल्विनला आपल्याला EMF भेटतो. आता रिप्रेझेंटेशन ऑफ सेल कसं आहे, Zn सिंगल लाईन, Zn 1 मोल +2 चं इथं कॉन्सन्ट्रेशन. हा डबल लाईन म्हणजे काय, सॉल्ट ब्रिज आहे. Cu 2+1 मोल Cu हा पॉझिटिव्ह असतो, Zn हा निगेटिव्ह असतो. तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठे आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्या अपोजिट फ्लो ऑफ करंट असा फ्लो होईल आणि इलेक्ट्रॉन असा फ्लो होईल. करंट आणि इलेक्ट्रॉन हे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला जातात. ओके, म्हणजे मूवमेंट जी काय आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची अशी जर का असेल तर फ्लो ऑफ करंटची इकडे असेल. ओके, आणि हा डबल लाईन म्हणजे तुमचं सॉल्ट ब्रिजचं रिप्रेझेंटेशन आहे. यामध्ये सॉल्ट ब्रिजने रिप्रेझेंट केलेलं असतं डॅनियल सेल. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ इलेक्ट्रोड.
टाइप ऑफ इलेक्ट्रोड मध्ये तीन टाइप ऑफ इलेक्ट्रोड आहेत. आपण पहिला पाहू मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड. मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड इट्स कन्सिस्ट ऑफ मेटल स्ट्रिप इमर्स इनटू सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. म्हणजे मेटल स्ट्रिप जी काय आहे ती त्याच्या सोल्युशन मध्ये डीप केली जाईल, इमर्स केली जाईल, त्याला आपण मेटल मेटल इलेक्ट्रोड म्हणतो. इथं आपण एक्झाम्पल म्हणून झिंक इलेक्ट्रोड घेतलेला आहे. झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फाइड मध्ये मर्ज केला की त्याला आपण मेटल मेटल इलेक्ट्रोड म्हणू शकतो. नेक्स्ट आहे नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. म्हणजे याला आपण गॅस इलेक्ट्रोड म्हणतो. का? इट्स कन्सिस्ट ऑफ गॅस अबाउट इनर्ट मेटल इलेक्ट्रोड. प्लॅटिनम घेतलेला आहे. ओके. इमर्स इनटू अ सोल्युशन कंटेनिंग आयन ऑफ गॅस. म्हणजे आपण काय केलेलं आहे, प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतलेला आहे, तो इमर्स केलेला आहे. गॅस कुठला आहे? हायड्रोजन. हा गॅस आहे. हा याच्यावरती असताना हा इमर्स केलेला आहे एक्वाटिक हायड्रोजन मध्ये. म्हणजे त्याला आपण नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड म्हणतो. नेक्स्ट आहे मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड इट्स कन्सिस्ट ऑफ मेटल कोटेड विथ वन ऑफ इट्स स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. म्हणजे तो कोटेड केलेला असेल मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट बरोबर. Immerse into solution of soluble salt that contain the same anion as that of the sparingly soluble salt. ओके. इथं एक्झाम्पल म्हणून आपण कुठला घेतलेला आहे? सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोड. आता सिल्वर घेतलेला आहे. सिल्वरला आपण क्लोराइडनी काय केलेलं आहे? कोटेड केलेलं आहे. म्हणजे मेटल कोटेड विथ वन ऑफ इट्स स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. म्हणजे सिल्वर घेतलं, सिल्वरला आपण कोटेड केलं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. ओके. Cl नी. आणि तो इमर्स इनटू द सोल्युशन ऑफ सुटेबल सॉल्ट. म्हणजे हाच परत त्याच्या इमर्स केलेला आहे सुटेबल सॉल्ट मध्ये. ओके. याला आपण मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड म्हणतो. एक्झाम्पल सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोड. प्लीज note down it. Next term, redox reaction. Redox reaction काय? It's contain a metal wire. आपण इथं platinum metal wire PT act as a inert electrode. Immerse in a solution containing the ion of same substance in two valency state. आपण इथं एक्झाम्पल म्हणून काय घेतलेले? फेरस फेरिक इलेक्ट्रोड. फेरस फेरिक इलेक्ट्रोड मध्ये काय? प्लॅटिनम PT act as a inert electrode. हा inert electrode act करेल कधी? इमर्स इनटू द सोल्युशन. aqua सोल्युशन मध्ये इमर्स केलेले ऑफ सेम सबस्टन्स Fe इन टू व्हॅलेन्सी स्टेट. टू व्हॅलेन्सी स्टेट म्हणजे +2 +3. तर हा PT हा काय करेल? act as a inert electrode. ओके. नेक्स्ट आहे नेरस्ट इक्वेशन. नेरस्ट इक्वेशन काय म्हणते? E इज इक्वल टू E0 मायनस 0.0592 डिवाइड बाय N लॉग ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टर्स. ओके. नेक्स्ट EMF ऑफ सेल अँड गिब्स एनर्जी चेंज फॉर द सेल रिएक्शन. गिब्स एनर्जी काय? चेंज इन गिब्स एनर्जी डेल्टा G0 इज इक्वल टू N F E0 ऑफ सेल. ओके. नेक्स्ट standard cell potential and equilibrium constant. Standard cell potential and equilibrium constant. E0 cell is equal to 0.0592 divided by N into the log of 10K. Okay. Next point is reference electrode. Reference electrode मध्ये काय असतं की आपण हा कुठल्याही इलेक्ट्रोडला रेफरन्स म्हणून वापरू शकतो. ओके. रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये जो काय याचा EMF असतो तो 0 असतो रेफरन्स इलेक्ट्रोडचा. ओके. 0 EMF इलेक्ट्रोड म्हणतात. आता याला दोन नाव आहे, SHE आणि NHE. SHE म्हणजे काय? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. NHE म्हणजे काय? नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. म्हणजे रेफरन्स इलेक्ट्रोडचे हे दोन नाव झाले, SHE किंवा NHE. ओके. इलेक्ट्रोड रिएक्शन काय असते? इलेक्ट्रोड रिएक्शन एट एनोड H2 it gives 2H plus 2 electrons. EMF value 0 होते. Okay. Next, if electrode act as a cathode वरती act जर असेल तर 2H plus 2 electrons it gives
H2. ओके, आता हा H2 जो आहे तो गॅस मध्ये आहे आणि 1 ऍटमॉस्फेरिक मध्ये आहे. सेम गॅस मध्ये आहे, 1 ऍटमॉस्फेरिक मध्ये आहे. H जो काय आहे तो 1 मोलार वेट आहे. ओके, रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं? H वर्टिकल लाईन, H2 वर्टिकल लाईन, PT हे याचं रिप्रेझेंटेशन झालं. ओके, आता याचे काही ऍडव्हांटेजेस आहे. ऍडव्हांटेजेस काय? इट डायरेक्टली गिव्स ईएमएफ ऑफ अदर इलेक्ट्रोड. अदर इलेक्ट्रोडचा ईएमएफ तुम्हाला डायरेक्टली भेटू शकतो याच्यातून. नेक्स्ट काय? इट कॅन बी गिव्स ऍसिड बेस टायट्रेशन. ऍसिड बेस टायट्रेशन साठी हा यूज होऊ शकतो. बट हा इलेक्ट्रोड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणल्यावरती काही ना काहीतरी डिफिकल्टीज असणार आहे. ओके, तर डिफिकल्टीज काय आहे? सिंपल. पहिली डिफिकल्टी टू गेट प्युअर अँड ड्राय हायड्रोजन. प्युअर आणि ड्राय हायड्रोजन साठी हा डिफिकल्ट आहे. टू मेंटेन अ प्रेशर ऑफ H2 गॅस ऍट 1 ऍटमॉस्फिअर. म्हणजे H2 गॅसचा प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर ला मेंटेन करणं डिफिकल्ट आहे. नेक्स्ट डिफिकल्टी काय? तर 1 मोलर साठी म्हणजे हायड्रोजन जर का असेल to maintain concentration of hydrogen at 1 molar. ओके, नेक्स्ट काय? सॉल्ट ब्रिज रिक्वायर्ड सेपरेटली. जो काय सॉल्ट ब्रिज लागणार आहे तर तो सेपरेटली लागतोय. हे याच्या काही डिफिकल्टीज आहेत आणि काही ऍडव्हांटेजेस आहेत. आपल्याला महत्त्वाचं एनोडची रिएक्शन, कॅथोडची रिएक्शन किंवा रिप्रेझेंटेशन ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, तर त्या व्यवस्थित करून घेता. ओके, नेक्स्ट कॅलोमेल इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोड म्हणजे काय की हा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड कुठला? SH किंवा NH म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता कॅलोमेल इलेक्ट्रोड सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडच आहे. ओके, आता याचं इलेक्ट्रोड रिएक्शन काय असेल? कॅथोड वरती Hg2Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, इट गिव्स 2Hg प्लस 2Cl. ओके, नेक्स्ट एनोड वरती काय राहील? 2Hg प्लस 2Cl, इट गिव्स Hg2Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. Hg2Cl2 जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि Hg हा लिक्विड स्टेट मध्ये आहे. Cl पण लिक्विड स्टेट मध्ये. दोन्हीकडे Cl लिक्विड स्टेट मध्ये, Hg2Cl2 सॉलिड मध्ये. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल. याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे काय आहे ते कॉन्सन्ट्रेशन वरती आहे HCl च्या अवलंबून. कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl जे असेल त्यानुसार याचं पोटेन्शियल व्हॅरी होतंय. तर पहिले सॅच्युरेटेड जर का असेल HCl तर तुमचं पोटेन्शियल आहे 0.242 व्होल्ट. ओके, नेक्स्ट 1 मोलार जर का असेल तर 0.280 व्होल्ट. नंतर जर का 0.1 m म्हणजे डेसिमल मध्ये जर का असेल, 0.1 मोलार डेसिमल मध्ये जर का असेल तर तुमचं जे काही पोटेन्शियल आहे तो 0.337 व्होल्ट. हे तिन्हीच्या तिन्ही जे काय व्होल्टेज ते आहे 298 केल्विनला भेटतात. ओके, हे त्याचे व्होल्टेज पोटेन्शियल आणि हा त्यांचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. आता याचं रिप्रेझेंटेशन करायचं जर म्हटलं तर KCl वर्टिकल लाईन, Hg2Cl2 वर्टिकल लाईन, Hg हा लिक्विड मध्ये, Hg2Cl2 सॉलिड मध्ये आणि KCl हा सॅच्युरेटेड कंडिशन मध्ये. हा कॅथोड साठी झाला. एनोड साठी पण सेम अशा प्रकारे रिएक्शन होईल तयार. ओके, आता याचा ऍडव्हांटेजेस काय आहे? तर ऍडव्हांटेजेस मध्ये सिंपल, याला सेपरेट सॉल्ट ब्रिजची गरज नाहीये. सेकंडरी पोटेन्शियल जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl वरती जर का आहे तर इट इज व्हेरी इझी टू गेट अ रिक्वायर्ड पोटेन्शियल. ओके, आणि सॉल्ट ब्रिज नसल्यामुळे इझी टू हँडल द प्रायमरी इलेक्ट्रोड. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे ड्राय सेल. ओके, ड्राय सेल म्हणजे कुठला? जो आपण सेल रिमोट कंट्रोल मध्ये वापरतो, एखाद्या बॅटरी मध्ये वापरतो किंवा घड्याळामध्ये वापरतो, त्याला आपण ड्राय सेल म्हणतो. आता ड्राय सेल वरती कसं असतं? एनोड जो आहे तो झिंक कंटेनरचा असतो, Zn कंटेनर, आणि कॅथोड जो काय असतो तो ग्राफाइट रॉड असतो. मध्ये एक रॉड असतो ग्राफाइटचा, ब्लॅक कलरचा, आपण पाहिलेला आहे तो. आणि झिंक हा कंटेनर म्हणजे बाहेरच्या साईडने जे काय असतं त्याला झिंक कंटेनर म्हणतात, तो झिंकचा असतो. ओके, इलेक्ट्रोलाइट कुठला असतो? पावडर MnO2 प्लस C प्लस पेस्ट ऑफ NaCl आणि ZnCl2 म्हणजे अमोनियम क्लोराइड आणि झिंक क्लोराइडची पेस्ट पण त्याच्यात मिक्स केलेली राहते. ओके, अशा प्रकारे हा असतो इलेक्ट्रोड. ओके, ते इलेक्ट्रोलाइट हे पावडर MnO2 C पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड आणि झिंक क्लोराइडचं असतं.
ओके, सेल रिएक्शन. आता सेल रिएक्शन एनोड वरती जी रिएक्शन होती ती Zn, इट गिव्स Zn 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स येतात. त्यानंतर कॅथोड वरती जी रिएक्शन असते ती दोन टप्प्यात डिवाइड केलेली आहे. पहिला काय 2NH4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, इट गिव्स 2NH3 प्लस H2. आता हे H2 चे जे काही डिपोजिशन आहे ते काढण्यासाठी परत नेक्स्ट रिएक्शन केलेली आहे. H2 प्लस 2MnO2, इट गिव्स Mn2O3 H2O. ओके, या दोघांची कॉमन रिएक्शन करायची जर का म्हटली तर हा H2 आणि हा H2 कॅन्सल होईल. 2MnO2 प्लस 2NH4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, इट गिव्स 2NH3 प्लस Mn2O3 प्लस H2O. आता ही झाली कॅथोडची फायनल रिएक्शन. ओके, ही आहे एनोडची फायनल रिएक्शन. आता या दोघांची कॉमन रिएक्शन द्यायची जर का म्हणली तर ओव्हरऑल रिएक्शन काय येईल? ओव्हरऑल रिएक्शन काय येणार आहे? सिंपल Zn प्लस 2 MnO2 प्लस 2 NH4. ओके, त्यानंतर काय 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होईल. इट गिव्स 2 NH3 प्लस Mn2O3 प्लस H2O प्लस Zn2 प्लस. ओके, ही याची ओव्हरऑल रिएक्शन झाली. ओके, ड्राय सेलचं जे काय असतं ईएमएफ हा 1.5 व्होल्ट असतो. ड्राय सेलचा ईएमएफ 1.5 व्होल्ट असतो. आता याच्यात लक्षात ठेवण्यासाठी काय रिएक्शन्स, ओव्हरऑल रिएक्शन, त्यानंतर ईएमएफ ऑफ ड्राय सेल. याच्यानंतर याचे ऍप्लिकेशन काय तर सगळ्यांनाच माहिती. कुठं वापरलं जातं? वॉश मध्ये वापरलं जातं, रिमोट कंट्रोल मध्ये वापरलं जातं, एखाद्या खेळण्यांमध्ये वापरलं जातं, टॉयज मध्ये म्हणजे तिथे वापरलं जातं. आता याचं ऍडव्हान्टेजेस काय असू शकतात की बाबा हा इझी टू हँडल आहे, यासाठी सॉल्ट ब्रिज वगैरे काही गरज नाही लागत, हा कुठे पण आपण कॅरी करू शकतो. ओके, तसं याचं डिसएडव्हान्टेज काय आहे? एकच आहे फक्त की हा रिचार्जेबल नाही, म्हणजे याला परत चार्जिंग वगैरे आपण करू शकत नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे लीड स्टोरेज बॅटरी. लीड स्टोरेज बॅटरी म्हणजे काय की जी आपण ऑटोमोबाईल मध्ये वापरतो. मॅक्सिमम ऑटोमोबाईल मध्ये, इन्व्हर्टर मध्ये आपण जे वापरतो ती आहे लीड स्टोरेज बॅटरी. ही चार्जेबल पण आहे आणि डिस्चार्जेबल पण आहे, म्हणजे हिला आपण चार्जिंग करू शकतो बाय युजिंग सिंपल टेक्निक. ओके, याच्यात एनोड आहे पीबी, कॅथोड आहे पीबी प्लस पीबीओ. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोलाइट. याच्यात इलेक्ट्रोलाइट जे काय आहे ते 38% ऑफ H2SO4 आहे, ज्याची डेन्सिटी 1.30 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, क्यूब आहे, पर सेंटीमीटर क्यूब. ओके, वर्किंग मध्ये एक एनोड इलेक्ट्रोड आहे, एक कॅथोड इलेक्ट्रोड आहे. एनोड इलेक्ट्रोड Pb प्लस SO4, इट गिव्स PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, कॅथोड वरती जर का बघितलं तर PbO प्लस 4H प्लस SO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स PbSO4 प्लस H2O. ओके, सेम हा चार्जिंग होतो, डिस्चार्जिंग होतो, म्हटल्यावर त्याची डिस्चार्जिंगची जी रिएक्शन आहे ती आहे Pb प्लस PbO प्लस 2H2SO4, इट गिव्स 2 PbSO4 प्लस H2O. ओके, नेक्स्ट चार्जिंगचे जर का बघितलं तर 2 PbSO4 प्लस 2 H2O, इट गिव्स PbO H2SO4. ओके, म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग एकमेकांच्या रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. हे जर का इथं जर तुम्ही जर चार्जिंग जर का म्हटले तर PbSO4 प्लस H2O या दोघांचं हे प्रॉडक्ट भेटतं. यालाच परत डिस्चार्जिंग करताना परत तो तुम्हाला कन्वर्ट करतो 2 PbSO4 प्लस 2 H2O. ओके, नेक्स्ट रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. सेलचं रिप्रेझेंटेशन करायचं जर म्हटलं तर Pb वर्टिकल लाईन, PbSO4 वर्टिकल लाईन, 38% ऑफ H2SO4, देन वर्टिकल लाईन PbSO4, वर्टिकल लाईन PbO2, Pb. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह तुम्हाला इलेक्ट्रॉन फ्लो होईल. याच्या अगेन्स्ट मध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला फ्लो ऑफ करंट आहे.
ओके, याचा जो काही ईएमएफ आहे 2 व्होल्ट इच सेल. म्हणजे त्या बॅटरीमध्ये जे काय एक सेल असतो त्या एक सेलचा ईएमएफ आहे 2 व्होल्ट. जेवढा नंबर ऑफ तुम्ही सेल वाढवताल तेवढा त्याचा ईएमएफ टोटल सेलचा वाढत जाईल. म्हणजे कशाचा, बॅटरीचा. बॅटरीमध्ये एक सेल, त्या एक सेलचा ईएमएफ आहे 2 व्होल्ट. ओके, नेक्स्ट इज हायड्रोजन ऑक्सिजन सेल. ओके, त्याचा अॅनोडवरती काय असतं, पोरस कार्बन कंटेनिंग कॅटलिस्ट, पीटी आणि पीए. पीटी म्हणजे काय झालं, प्लॅटिनम, आणि पीए म्हणजे पॅराडियम. ओके, दोघांची कॉस्ट खूप हाय आहे. नेक्स्ट कॅथोड. कॅथोडवरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH असतं. ओके, नेक्स्ट सेल रिएक्शन. सेल रिएक्शन अॅनोडवरती जर का पाहिली तर 2H2 प्लस 4OH इट गिव्स 4H2O प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, कॅथोडवरती OH O2 प्लस H2O इट गिव्स 4 H2O प्लस 4 इलेक्ट्रॉन्स इट गिव्स 4OH. ओके, ही कॅथोडवरची रिएक्शन आहे. O2 प्लस 2H2O प्लस 4 इलेक्ट्रॉन इट गिव्स 4OH. ओके, आता याची ओव्हरऑल रिएक्शन काढायची जर का म्हटली तर कसं होईल, 2H2 2H2 प्लस 4OH कॅन्सल होईल. ओके, नेक्स्ट 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल. 2H2O कॅन्सल होईल, इथला 4 जाऊन 2 राहील. म्हणजे काय झाले, 2H2 प्लस O2 इट गिव्स 2H2O. ही याची ओव्हरऑल रिएक्शन झाली. ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेल म्हणून हायड्रोजन ऑक्सिजन सेल. ओके, याचा ईएमएफ काय आहे, 1.23 व्होल्ट हा याचा ईएमएफ आहे. ओके, ऍडव्हांटेजेस काय आहे, इफिशियन्सी हायर आहे 70%. बाकीच्या सेलची काय आहे तर 40% इफिशियन्सी असते. ओके, नेक्स्ट काय, इट सेल रन कंटिन्युअसली ॲज लॉंग ॲज सप्लाय ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा सप्लाय जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत हा सेल कंटिन्युअसली चालू राहतो. ओके, विदाउट डिस्टर्बन्स. पोल्युशन फ्री आहे. नेक्स्ट काय, व्हेरी लाईट म्हणजे वजनाने खूप हलका असल्यामुळे इझी टू ट्रान्सपोर्ट होतो. बट याचे डिसएडव्हांटेज काय, प्रॅक्टिकल व्होल्टेज 1.23 व्होल्ट पेक्षा कमी भेटतो बऱ्याच वेळेस. म्हणजे ते व्होल्टेज येणं पॉसिबिलिटी खूप कमी आहे. नंतर काय, हायड्रोजन हा हॅझार्डियस मटेरियल आहे. ओके, आणि कॉस्ट ऑफ हायड्रोजन म्हणजे प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन इज व्हेरी हाय. ओके, त्यामुळे तुम्हाला हा सेल काही दोन गोष्टी तुम्हाला ऍडव्हांटेजेस आहेत, काही गोष्टींचे त्याचे ऍडव्हांटेजेस आहेत, दोन गोष्टींचे त्याचे डिसएडव्हांटेज आहेत. ओके, याच्यात या टॉपिक मध्ये आता नेक्स्ट जे काय राहिलेलं आहे तो फक्त करोजन टॉपिक राहिलेला आहे. तर करोजन हा तुम्ही सेल्फ प्रिपेअरनी करू शकता. थेरॉटिकल पार्ट फक्त येतो आलाच तर सीईटी मध्ये. ओके, थँक्यू.